श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला आषाढी अमावस्या म्हणतात किंवा दीप अमावस्या असंही म्हणतात। श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते। श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे। या दिवसाचं महत्त्व काय, दिव्यांची पूजा कशी करावी, या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं, तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला मग सुरुवात करूया। तर या दिवशी अमावस्या आहे 3 ऑगस्ट 2024। अमावस्या प्रारंभ दुपारी 3:31 आहे, तर समाप्ती 4 तारखेला रविवारी दुपारी 4:43 अमावस्या समाप्ती आहे। तर आपल्याला पूजा कधी करायची आहे, तर 4 तारखेलाच अमावस्याची पूजा करायची आहे। म्हणजे आषाढ अमावस्या दीपपूजन आपल्याला 4 तारखेला करायचं आहे। तर अमावस्या कशी साजरी करावी, तर या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे घासून पुसून त्याची लख करून त्यांचे आरास मांडून पूजा केली जाते। महिन्याच्या या शेवटच्या दिवशी असलेल्या अमावस्याला बहुतेक जण गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं। पूजा मांडणी कशी करायची बघा। रोज सकाळी आपण देवापुढे दिवा लावून शुभं करोती म्हणायची तर पद्धत आहेच, पण हल्ली लोक असं करत नाहीत। तर त्यामुळे या अमावस्याच्या दिवसापासून तरी ही सवय तुम्ही लावून घ्या। तर या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ लख करून ठेवायचे आहेत। समई, पंती, निरंजन असे हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे। संध्याकाळी जिथे आरास आपल्याला मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी। छान पाट मांडावे, पाटावर नवीन वस्त्र अंथरावे, पाटाच्या खाली व आजूबाजूने रांगोळी काढावी। सर्व दिव्यांची रास नीट मांडावी, त्यात वाती तेल घालावे, हळद कुंकू वाहून दिव्यांची पूजा करावी। फुले वाहून ती आरास सजवावी। दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा, हात जोडून शुभं करोती म्हणावे। आपल्या आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी प्रार्थना दिव्यांना करावी। तर अशा प्रकारे आपल्याला या दिव्यांची पूजा करायची आहे। तर या दिवसाला दिव्यांची आवस अशा नावाने सुद्धा ओळखलं जातं। तर या दिवशी घरातील लहान मुलांना का ओवाळले जाते, तर या दिवशी आपल्या म्हणजे दिवा, ज्योती, फुलवात, वात यांना फार महत्त्वाचं स्थान आहे आपल्या संस्कृतीमध्ये। प्राणाला म्हणजे प्राणज्योत म्हणतात, घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात। तर हा दीप इतका मानवाशी निगडीत झालेला आहे। तर दीप म्हणजे काय, तर प्रकाश। जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला जावंच लागतं। तर अंधार म्हणजे काय येतं, तर संकट, आणि दीप म्हणजे तर तेज। जेथे तेज असते तेथे संकटही घाबरून पळते। असेच दिव्यांचे तेज आपल्या मुलांना मिळावे व प्रत्येक संकटावर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी, यासाठी आषाढ अमावस्याला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते। तर त्यांच्यावर चांगले संस्कारही घडावेत, ते जबाबदार व्यक्ती व्हावे, यासाठी आपण त्यांना आशीर्वाद देतो। तर अशा प्रकारे आपण मुलांना या दिवशी ओवाळायचं आहे। हे करण्याचं महत्त्व काय, तर गरुड पुराणानुसार अनेक अमावस्याचे वेगवेगळे महत्त्व सांगण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावस्याचं सुद्धा वेगळं महत्त्व आहे। तर या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य सुद्धा दाखवला जातो। तर या पूजनात घरातील दिव्यांबरोबरच कणकेचे दिवे सुद्धा बनवण्याची पद्धत आहे। तर या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते। आणि काही ठिकाणी तर आषाढ अमावस्याला तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालतात। तर या दिवशी एखादे झाड लावल्यास ग्रहदोष देखील शांत होतो। आणि या दिवशी घरामध्ये दीपपूजन केल्याने कुटुंबात सदैव सुख समृद्धी नांदते। तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।